शिंदे गटाच्या विलीनीकरणाची भाजपची रणनीती। आमदार अपात्रतेच्या निकालानंतर विलीनीकरणाची शक्यता। 10 जानेवारीच्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लक्ष। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह शरद पवारांना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण आलं, मात्र कुरिअरनं निमंत्रण आल्यानं राजकारण तापण्याची शक्यता। लोकसभेमध्ये ठाकरेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस सामना होण्याची शक्यता। राज्यातल्या जागा वाटपावर काँग्रेसची दिल्लीतली बैठक संपली। कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही, मेरिटच्या आधारावरती निर्णय होईल, नाना पटोलेंची माहिती। दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुलीला स्थगिती, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 40 तालुके आणि 1021 महसुली मंडळातील शेतकऱ्यांना निर्णयाचा लाभ। जरांगेंकडून मोर्चाच्या तयारीला सुरुवात। शिष्टमंडळातून मुंबईतील मैदानाची पाहणी, तर ट्रॅक्टर घेऊन 3 कोटी मराठे मुंबईत धडकणार, जरांगेंचा इशारा। सत्तेला घाबरायचं नाही, भीती वाटणारी सत्ता उलथवून टाकायची। पक्षप्रवेश कार्यक्रमात ठाकरेंचं वक्तव्य, आधी घरातून बाहेर पडा आणि मग सत्ता उलथवा, शंभूराज देसाईंचा पलटवार। गोव्यातल्या सनबर्न पार्टीला यावर्षीही गालबोट, 2 मुलींना हॉस्पिटलमध्ये हलवलं, कारण अस्पष्ट। तर राजधानी मुंबईत तगडा पोलीस बंदोबस्त, नाक्यावर पोलीस। ईशान्येकडील शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं मोदी सरकारला मोठं यश। केंद्र सरकार आणि आसाम सरकारची उल्फासोबत शांतता करारावर स्वाक्षरी।